नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, शेअर बाजारामध्ये जादा पैशांचं आमिष दाखवून रेल्वे सुरक्षा बलाच्या सहाय्यक उपनिरीक्षकासह उर्वरित 25 जणांना 2,91,00,000 रुपयांची फसवणूक झाल्याची घटना नाशिक रोड येथे घडली असून त्या संदर्भात नाशिक रोड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. संशयित आरोपीचं नाव हे ओम प्रकाश यादव असं असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी आहे की असलम सरदार शहा हे रेल्वे सुरक्षा बलमध्ये सहाय्यक उपनिरीक्षक असून त्यांचा सहकारी सहाय्यक उपनिरीक्षक अंबिका यादव यांच्यामुळे आरोपीशी त्यांची ओळख झाली. त्याने शेअर बाजारामध्ये गुंतवणुकीचं महत्त्व पटवून सांगितलं. शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करण्यासाठी झिरोदा SMC ग्लोबल आणि एंजल ब्रोकिंग या शेअर ट्रेड करणाऱ्या कंपनीचे एजंट असून त्यानं त्याचं डीमॅट अकाउंट व्यवसायातून बरेच लोकांना चांगला मोबदला मिळवून दिला असल्याचं आणि आर्थिक गुंतवणूक केल्याचं आणि बँकेपेक्षा जास्त व्याज देणार असल्याचं आमिष दाखवलं. शहा यांनी गुंतवणुकीसाठी पैसे नसल्याचं सांगितल्यावर आरोपीनं त्याची जेल रोड, नाशिक रोड येथे भारतीय स्टेट बँकेत ओळख असून तिथून पर्सनल लोन करून देतो आणि तिथून मिळालेले पैसे स्कीममध्ये गुंतवल्यास तुम्हाला दरमहा 6% व्याज देतो. त्यामध्ये तुमचं पर्सनल लोनचा हप्ता देखील निघून जाईल, अशी भरपूर आर्थिक फायदा होईल असं भासवलं. या दरम्यान या योजनेमध्ये रेल्वे सुरक्षा बलाच्या अनेक अधिकाऱ्यांनी पैसे गुंतवल्याचं सांगून आरोपीनं विश्वास संपादन केला. आरोपीनं शहा यांना जेल रोडवरील स्टेट बँकेत नेऊन स्वतःच्या ओळखीचा फायदा करत फिर्यादीनं 10 लाख रुपयांचं कर्ज मंजूर केलं. त्यासाठी शहा यांच्या कागदपत्रांचा वापर करण्यात आला. कर्जाचे पैसे खात्यात येताच आरोपीने ते पैसे स्वतःच्या खात्यावर ट्रान्सफर करायला सांगितले आणि त्यानंतर तो बेपत्ता झाला. त्यानंतर शहा यांना कळालं की आपल्याप्रमाणे इतर सहकारी आणि इतरांचीही अशाच प्रकारे फसवणूक झाली असून फसवणुकीची एकूण रक्कम ही 2,91,00,000 रुपये असल्याचं समजलं आणि त्यानंतर मग त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. नाशिक रोड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे आणि पुढचा तपास हा वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुनील बिडकर तपास करत आहेत. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं शेअर बाजारामध्ये जादा पैशाचा आमिष दाखवून यांनी 3 अधिकाऱ्यांना असा 3 कोटी रुपयांचा गंडा घातलेला आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.